पायी मिठी पडले तो. संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसारी. संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगल आता, कोण दाता याहुनी. संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. विठ्ठल टाळी वाजवा, टाळी वाजवा. धन्य काळ संत भीती, धन्य काळ संत भीती, पायी मिठी पडवितो. संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अवंग संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगतवंदने संत श्रीमंत तुकोबराया. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया संतांचं महत्व आणि त्यातल्या त्यात संतांपेक्षा संतांच्या पायाचं महत्व सांगणारा अभंग आहे. आपल्याला काय पाणी फिरकत करू द्यायची नाही म्हणून आज हरी जागर आहे. हे बापू तुला काय यायचं पण ऐकलं तर बरं होईल.
एकादशी आहे, हरिदिनी आहे, आनंदाचा दिवस आहे. प्राप्त प्रसंगी प्रसूत सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू देऊ निवासी तपोधर आहे. आज हरिदिनी एकादशी आहे. ही कोणची एकादशी आहे महाराज? हा, तिला कोणची म्हणतात? कोणची म्हणतात? आषाढीला कोणती म्हणतात? अजून आपल्याला वारकऱ्याला एकादशी माहित नाही. विठाला आषाढीला देवसहिनी म्हणतात. देव उठणे एकादशी. त्या एकादशीला काय करतो म्हणून चातुर्मास करतात बरं का. चातुर्मास कशासाठी करायचा असतो? आषाढी एकादशीच्या दिवशी देव भोगतो बरं का तीर्थागरामध्ये. आणि ह्या एकादशीला देवउठी तिला प्रबोधिनी बरं का. ह्या एकादशीला देव काय करतो 4 महिन्याचा म्हणून म्हणतात पहाटे रोज काकड्या म्हणतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपासना वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सुरवराचे दाटे उभ्या जोडून हात हे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. ही एकादशी कोणती आहे? देवउठी. या एकादशीला देव उठतो आणि अशी ही एकादशी आहे. आणि या एकादशीचं जागर या माधव महाराज ब्रह्मेच्या घरी मला वाटते दुसरी पिढी आहे की आहे का? दुसरी पिढी आहे. बापाची पिढी गेली, आता ही दुसरी पिढी पासून हे जागर चालू आहे महाराज. पहिल्याच्या काळात कन्या घालून एकादशी चाललेली बरं का. कष्टातून चाललेली आहे, खूप पराकष्टात. काही एकादशीला तर नुसतं तूप पण पोळ्याच काय जमत ते करतील बरं का. पण महाराज असंही सांगतात भाग्यवंता घरी
भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. महाराज भाग्यवंताला हेच घडतं बरं का. कारण का इथंच करतात असं नाही बरं का. आम्ही देऊला 7 वर्षी सप्ताह केला बीजेचा बरं का. तिथं कमीत कमी 5,000 लोक राहतात महाराज देऊ गावामध्ये बीजेच्या सप्त्याला. तेवढ्या सप्त्यामध्ये पंगत देणारा एक बहादर आहे. याच्यापेक्षा टाळी वाजायला त्या गावात करेल नवल नाही. देऊ गावामध्ये 5,000 पब्लिकला एकटा जीवन. दुसरं शिकाऱ्यामध्ये बिझला पहिल्या दिवसाची पंगत यायची. अजून किती उदार असावं माणूस. अहो माणूस श्रीमंतीनं मोठा नसावा पण मनाचा मोठा असावा. विठ्ठला श्रीमंतीने मोठा नसावा माणूस. कशाने मोठा असावा? मनाने मोठा. तसे या तिन्ही भावंडाचं मन मोठं आहे. दान करण्यामध्ये शिव आहे. त्यांच्या घरी काय असेल मला माहिती नाही बरं का. ते कसं असेल पण दान करण्यामध्ये एक नंबर नाही. पंढरपूर मध्ये असो, देऊ गावामध्ये असो, त्या खतगाव मध्ये असो आणि शिकाऱ्यामध्ये असो, मी जिथे म्हणल तिथे तयार असतात बरं का अन्नदानाला. काय थोर पण जाळा त्याची. कोणता कीर्तनकार कोणता महाराज अशी कार्यक्रम करते मला दाखवा. वाटीत घेतली पण जीव कोणाला घालत. महाराजांसारखी आराम करून कोणी नाही. त्याला ₹10 किंवा ₹100 ₹500 कमी तो पाये खोदतील की महाराज नाही धिकारी. क्या बात है. कीर्तनकार असतील, कथाकार असतील. आता तुकाराम महाराजाला आमच्यात चांगली ओळख आहे कथाकार. थोडे जर पैसे कमी दिले ना काय करतात महाराज? सत्कार करतील का? पाया पडतील त्या गावकऱ्याचे. नाही बाबा आताचा जमाना काय राहिला. आई रे बैमान दुनिया आहे रे. सगळं त्याच्या नावाखाली सत्यानाश करून ठेवला. कोणी केला तर ह्या कीर्तनकाराने केला. आणि अभंगाचा तर तपासू नको. सूत्र कशाला म्हणाव, संगती कशाला म्हणाव, अन्वय कशाला म्हणा, प्रत्यय कशाला म्हणाव, ते काय कळतो. उगे एकाच बघून कीर्तनकार झालं. हा संगतीने सूत्र लावता आलं पाहिजे आणि सूत्राने अन्वय लावला पाहिजे.
आणि मग प्रत्यय कशाला म्हणाव, प्रमेय कशाला म्हणाव, प्रमाण कशाला म्हणाव, भाद्र असलं तर पुढे येऊन बस म्हणाव. चला काय आपला अभंग कुठं असतो, तो कीर्तन कोण काय करतं काही कंबत कळत नाही बरं का. अभंगाचा मेळच बसत नाही. काय गा तू हे कळेना, राग अळगी तो नाना. बाबा तस सगळ्यात हा जो संप्रदाय आहे ना, त्या संप्रदायाचं गणित कोणाला माहित आहे का, किती वर्षाचं? मुस्लिम धर्म किती हजार वर्षाचा आहे का? नाही कळलं. 1400 वर्षापासून आलेला आहे बरं का. जैन धर्म 2000 वर्षापासून आलेला आहे. आणि आपला हिंदू धर्म केव्हाचा आहे माहित आहे का? 1,98,कोटी. कळतंय ना माझं बोलणं? 1,98,64,53,125 वर्षापासून आलेला आपला कोणता धर्म आहे? तरी एवढा मोठा असणारा, एवढा पुराणा असलेला अजून एकही राष्ट्र हिंदू नाही. एवढाच आहे तर हे तर हिंदू राष्ट्र आहे का? आहे का? किती पुराण आहे? अरे 1400 वर्षापासून आले, 900 वर्ष राज्य. अनेक राष्ट्र असतील पण हिंदू राष्ट्र नाही झाला. त्या हिंदू लोकांची कर्म वाईट आणि हिंदू लोकांची गद्दार होते. आणि त्याच गद्दारीने या देशाला माती घातलं. तसं बाबा हा हिंदू धर्म अनादी कालापासून आलेला आहे. अनादी आहे, त्याचा अंत नाही असा धर्म आहे. तुमचे विशेषण आता झाले पण शास्त्राला लिखित आहे. कोण्याही धर्माची लिखित सांगा म्हणा, मी त्याला सांगतो, त्याला माझ्या पुढे आणा बरं का. 1 अब्ज कशाला म्हणतात? कधीचा धर्म आहे? सगळ्यात श्रेष्ठ असलेला हिंदू धर्म आहे. आणि या देशामध्ये, या जगतामध्ये अनेक राष्ट्र झाले. मुस्लिम राष्ट्र अनेक आहेत, जैन राष्ट्र अनेक आहेत, पण हिंदू राष्ट्र एकही नाही आहे का? आता मोदीच चाललंय हिंदू राष्ट्र म्हणून, काँग्रेसवाले काय मिळ बसून देणार म्हणून बाबा आपण या देशामध्ये जन्मलो, या राष्ट्रामध्ये जन्मलो, फार भाग्यवान आहोत. आता आपण प्रस्तावनेमध्ये बरंच दूर आलोय, त्या प्रमाणापासून लांबलोच. पण आपल्याला खरं ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वैन्वातीत गगन सदृशम तत्वमशाति लक्षणम एकम नित्यमिमलमचलम सर्वादि साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. पंढरीच्या देव
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. विठ्ठला 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 विठ्ठला. धन्य काळ संत भीती पायी मिती पडली तो. संध्याच्या सुटल्या गाठी चालू पोटी शिसळ. तया माझी दंड तया माझी दंडवत कपी खुळी हनुमंत. मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या. वचन ऐका कमला
वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडी तू कधी काळी आपण असावी जवळी धन्य काळ पायी नीती पडली संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शिखळ महाराज काळाला धन्यता देतात, कधी कधी वेळेला धन्यता देतात. ऐका, धन्य आनंदाची सापडली वेळ. कधी वेळेला धन्यता देतात, कधी काळाला धन्यता देतात. धन्य काळ संत भीती पायी मिती पडली तो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असा कोणता काळ धन्य आहे आणि कोणत्या काळाला धन्यता देतात. काळ भरपूर आहे. नाही तुम्ही म्हणताल आला काळाला जवळी त्याला नाही बरं का. काळ वेळ बर का, हे दोन्हीही साधना मुक्त करण्याची बर का. वेळ अशी असावी त्या वेळेला साधू आणि परमात्मा समोर असावा, ती वेळ असावी. त्याला म्हणतात धन्य आनंदाची सापडली. आणि तो काळ असावा, असा असावा ज्या श्री गुरुच्या, ज्या साधूच्या, ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाने परमानंदाची प्राप्ती व्हावी, तो काळ धन्य. ज्या वेळेला जीवाला ही 4 दशा आहेत बरं का. किती दशा आहेत जीवाला? जीव किती दशेत आहेत? 4 दशा आहेत जीवाला. बरं, जीव आहे, जीव झालेला आहे का जीव वास्तव आहे, का जीव निमित्त आहे, का जीव खरा आहे? महाराज बरेच सप्ते झालेत आपले, बऱ्याच वारे झाले. जीव आहे का? जीव वास्तविक आहे का जीव सत्य आहे, का जीव झालेला आहे, का जीव आहे? आता असलं कीर्तन कोण ऐकेल? ऐकू तर वाटेल. सासू शिकून आली, सुनबाई दोऱ्यात निघाली, मग बघा कीर्तन. अरे ज्याच्यासाठी अवताराला आलो, जे कार्य करण्यासाठी आलो, आणि आम्हीच म्हणतो आले उद्धराया दीन जना. कशासाठी आलो? आमचे वक्ते बाबा म्हणायचे
आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाची. कशासाठी? चपात्या झोडायाची आम्ही वैकुंठवासी पाकिट झोडायाची आम्ही वैकुंठवासी. वक्ते बाबा फार गोड बोलायचे. तुम्हाला सांगू का, एक ज्ञानपीठ होत आणि एक भक्तीपीठ. रघुनाथ गुरुजी प्रभणीकर वेदांत केसरी ज्ञानाचं पीठ होतं. बरं का, गुरुजींची कीर्तन प्रवचन अमृतानुभव इतकं गोड. आणि पितामह भीष्माचार्यासारखे धर्मपीठ असणारे कोण होते? निवृत्ती बाबा वक्ते. धर्मपीठ. आणि अधिकार कसा होता वक्ते बाबांचा? आता तुम्ही वक्ते बाबाला पाहिलं का नाही पाहिलं मला माहित नाही. तुम्ही पाहिले का महाराज? माझ्या संग बरीच लोकांनी आले वक्ते बाबा. मुक्ताबाईंच्या मठामध्ये पंढरपुरामध्ये राहत होते. इतका विद्वान व्यक्ती, धर्मनिष्ठ महात्मा. आणि त्या महात्म्याकडे जो शिकला ना तो खराच विद्वान. विठ्ठला आणि तशा तालमीत जो वाढलेला आहे ना त्याला ह्या शास्त्राची शब्दाची रचना करते. बोलू नका बरं का. विठ्ठल जीवाच्या अनेक लक्षण आहेत पण तुम्हाला मी एकच लक्षण सांगू. जीव कसा आहे. आता लय लक्षण सांगत बसलो तर आता मला तर 3 भाषेत कीर्तन सांगावं वाटतं. एका शब्दाला 3 अर्थ आणि मग त्याला किती काय वेळ आहे. जीव झालेला आहे का वास्तविक आहे का जीव स्वरूप आहे. आपण ज्याच्या सानिध्यात आहोत. आपण आता कशाच्या सानिध्यात आहोत? आपण कोण आहोत? आपलं खरं स्वरूप काय हो? आपण जीव स्वरूप आहो का? बस देह स्वरूप आहो का? आपण देह स्वरूप आहो का जीव स्वरूप आहो का आत्मस्वरूप आहो का ब्रह्म स्वरूप आहो? याचा जर मेळ बसून घ्यायचा असेल तर चांगल्याच्याच तालमी जावं लागेल. असा मृदंग वाजवायचा असेल ना तर तुकाराम बुवाच्याच तालमी जावं लागेल. चला अरे बाबा जीव हा कसा आहे? पुराव्यानं सांगू का असं सांगू? पुराव्यानं सांगू. कल्पना अविद्या तिने झाला जीव. कल्पना अविद्या तिने झाला माया उपाधी जीव बोलू. कल्पनेने काय झालाय? वास्तवात जीव आहे का? आहे जीव. जीव नावाची काही वस्तू ब्रह्माच्या कल्पनेत झालेला काय आहे? जीव आहे. बरं का? बर जीवच ब्रह्माच्या कल्पनेतून झालं का जगतही ब्रह्माच्या कल्पनेतून झालं?
जगत कोणाच्या कल्पनेतून झाले? नाही कळलं का? दुसऱ्या भाषेत सांगू का? दुसऱ्या भाषेत सांगतो, मला सवय आहे. मातीच्या कल्पनेचं गाडगा आहे का चिखलाच्या कल्पनेचं गाडगा आहे का पाण्याच्या कल्पनेचं गाडगा आहे का कुंभाराच्या कल्पनेचं गाडवा आहे? गाडग तुमच्याकडे 4-5 प्रश्न आहेत. कोणाचे सांगा बरं, चारीपैकी कोणतंही सांगा मला. तुम्ही कोण्या तालमीत तयार झाले मला कळलं. होय हो, उगाच लवार ठोकून आकाराला आणणार. आकाराला आणण्यासाठी लोखंडाला लवारापाशी जावं लागते, सुतारापाशी जाऊन त्याला लवारच पाहिजे. आपण फक्त तसा साधूच पाहिजे याला जीवनमुक्त करण्यासाठी. बाकी पाकिटवारी महाराज 4 चाली 2 गाली झाले चाली. इथं असं ठेचून भरायला पाहिजे, ठासून. काय प्रस्ताव टाकला तुमच्याकडे मी? मातीची कल्पना गाडगा आहे, पाण्याची कल्पना गाडगा आहे, चिखलाची कल्पना गाडगा आहे का कुंभाराची कल्पना गाडगा आहे? चला तुमच्याच मनात. मातीची. मातीचं जर गाडगा असेल तर मातीला केलं कोणतं? त्याला कोणाचा आश्रय लागला? माती, पाणी, चिखल हे 3 आहेत, बरोबर आहे. पण करणारा कुंभार आहे. जीव, देह, जगत जरी 3 असले तर ब्रह्माच्या कल्पनेनं जगत नटलेलं आहे. चला आणि ह्याला कारण काय असेल तर मेन कारण काय आहे? ह्याला केवळ अज्ञान आहे. बरं का? अज्ञान म्हणजे जीवाच्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान वास्तव आहे का? अज्ञान वास्तव नाही. अज्ञान मुळात नाही. अज्ञान आहे का? ज्ञानोबरायचं वाङ्मय सांगतो तुम्हाला, मग कळेल. अज्ञानाचा परिवर्तो अमृत अनुभवाची होय आहे. अज्ञानाचा परिवर्तो नाही जया गावा अंतू, ज्ञानाचा तरी मातू कवन जाणे. काय म्हणले? अज्ञानाचा परिवर्तो नाही ज्या गावा अंतो, अरे ज्ञानाचा तरी मातू कवन जाणे. ज्या गावामध्ये अज्ञानच नाही, मुळात काय नाही? अज्ञान नाही. पण जिथं अज्ञान नाही तिथं तुमचं ज्ञान कुठलं आलं? विठ्ठल. हो. आणि असा ज्या दिवशी मेळ घालतात आणि हे मेळ घालून देणारे जीव काय आहे, जगत काय आहे, विश्व काय आहे, ब्रह्म काय आहे, याचा मेळ ज्या दिवशी बसतो आणि ते बसून देणारे संत असतात. आणि त्या काळाला महाराज धन्यता देतात अभंगाचं पहिलं चरण.
धन्य काळ संत भेटी. अशा वेळेला ज्या साधूची बर का, ज्या श्री गुरुची जीवनात भेट होते ना, तो काळ धन्य आहे. आणि ज्या साधूच्या कृपेने, ज्या साधूच्या दर्शनाने, ज्या साधूच्या स्मरणाने त्याची काया पालट होते. काय होते? साधूच्या दर्शनाने काय व्हावं? काया पालट व्हावं. आणि तो महात्मा कसा करतो? आपणासारखे. कोणासारखे करतो? आता ज्याच्या दर्शनाला गेलो त्याच दर्शन घेतो, त्याच्यासारखं होतो का तुमच्यासारखं होतो? आता किती 7 दिवसामध्ये किती महाराज येतात? त्या गावात किती शक्ती येतात महाराज? तुमच्या गावात एक होईना का? हा, सप्ते हो. हा, 2 होते. 2 दिवसात ते 8 दुनी 16 महाराज येतात. आठ्यावरला जाऊ तर आपल्याला काय करायचं? आपल्या शेतातलं निंद व्हाय नाही गेले दुसऱ्याच्या दुऱ्यावर. आपल्या गावात किती महाराज येतात? 16 उगा 8 दुगणी 16. आता टाळकरी बकरी टाकीला आपण ते लक्षात धरू. महाराजच 16 येतात. 16 महाराजाची तुम्ही किती 16 कीर्तन ऐकले बरोबर? आणि 16 महाराजाचे 16 दिवस पाया पडले का नाही पडले? पडले. पण एकाच्या तर पायाचा गुन्हा आला नाही म्हणाला. हा, तुम्ही ऐकायला काय घेतलं? तुकाराम महाराज काय म्हणतात? आपणासारखे आपणासारखे. कोणासारखे? आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. कोणासारखे करा म्हणले? त्याची काय बिमारी आहे? विठाला विठाला विठाला
हॅलो हॅलो, बंद करा बरं त्याला. त्याच्यात काय नाही, बंद बंद करू बघा. तिथेच आहे, तिथेच आहे. विठाला महाराज म्हणतात, आपणा सारखी करती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला. कोणासारखं करतात? कोण करतात? आपल्यासारखं करतात, पण करणारे कसे असतात हे महत्वाचं आहे. करणारे कसे पाहिजे? अधिकार संपन्न पाहिजे. बरं का? एका कीर्तनाला 10,000 घेणारे तरी परिवर्तन करेल. आप तुम्ही याचे मानको 10,000 घेऊन कीर्तन करणारा उद्धार करतो. अशाच्या तुम्ही जर पायावर लागले, अरे अधिकार संपन्न पुरुषाच्या पायाला लागा, उद्धार झाल्याचे येणार आहे. चला अरे तोच तृप्त झाला नाही, तुम्हाला काय तृप्त करणार आहे राजो? ऐशियाची करिता सेवा, काय सुख मिळेल, काय सुख मिळेल, काय सुख मिळेल. महाराज म्हणतात, अशा लोकांची जर सेवा केल्या आणि यांचं दर्शन घेतल्या तर काय मिळेल तुम्हाला? काय मिळेल? आताच्या काळात असं झालंय तुकाराम बुवा, काय झालंय? जेवढे जास्त पैसे घेणं तेवढा बुवा काय असतो तो भारत. जेवढे पैसे जास्त, जेवढी मोठी गाडी तेवढा महाराज मोठा. तुम्हालाही नरकात घालतो तो नरकातच आहे, पण तुम्हाला सुद्धा घालतो. आणि आशाच्या पाया लागल्या तुमच्या 42 कुळा नरकात जातील. विठ्ठल अरे जो निस्वार्थ सेवा करतो, नितांत भगवंतावर प्रेम करतो, भगवंताचं आवडीनं भजन करतो, देव तया जवळी पाप नाशी तरुषणे, त्यांचं तुम्ही दर्शन घ्या, तुमचं सर्व पापाचं नायनाट होऊन जाईल. असे 25,000 आणि 35,000चं दर्शन घेतल्या ना तुम्ही तर गेले, कुळाला बी घातले,
म्हणून ऐशियाची करिता सेवा, काय सुख होईल जीवा. बाबा, आशाच्या दर्शनाने देव प्राप्त होणार नाही, परमार्थ साध्य होणार नाही, आणि परमार्थ खरा कळणार नाही. परमार्थ जर करायचा असेल, परमार्थ जर कळायचा असेल, तर महान साधूची संगत करा, महान संताच्या सानिध्यात जा. तो संत असा पाहिजे, वेदांत सिद्ध पाहिजे आणि लोभारहित पाहिजे. आशाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, येणे देव येईल. ऐशियाचा पदर धरा, तिने देव येईल घरा. आशाचा पदर धरा, देव तुमच्या घराला आला पाहिजे. बर का, आशाचा पदर धरा, आयशाच्या संगतीत राहा, देव तुमच्या घरी आला पाहिजे. कोणाच्या घरी येतो? लोभीच्या घरी. लोभ ममता दवडू आशा. लोभ गेला पाहिजे, ममता गेली पाहिजे, आणि आशा गेली पाहिजे. जिथं एवढी नाहीत ना, त्यांच्या घरी देवी तू.
देव घरा आला. कोणाच्या भक्तीला येत नाही बरं का. देव कोणाच्या घरी येत नसतो आणि देव कुठं बी नसतो बरं का. ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये बरं का, ज्याच्या अंतकरणाला काय झाला पाहिजे, बोध झाला पाहिजे. नंबर 1, हे हृदया फुले चौफाळून या भले, वरे वैसौ पाऊले श्री गुरूंची. हृदय कसं पाहिजे, निर्मळ पाहिजे. चित्त कसं पाहिजे, तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, येऊन गोपाळ राहे ठिकी. ज्या चित्तामध्ये पाकिट असत, ज्या महाराजांच्या चित्तामध्ये पाकिट असत, तिथं गोपाळ राहते होय. महाड्या बांधतो, महाड्या. आणि ते कशासाठी आहेत बाबा. आणि महाराज एवढे दरिद्री राहतात की नाही, पुण्या सोबत्याला भांडाऱ्याला पट्टी कुठं पंगत दिलेली आहे का माहिती. पण तुमच्या शिष्याला पंक्ती द्या म्हणते. होय हो. आता आम्ही काय करायचं. महाराज पुण्या सोबत्यात पट्टी पंगत देत नाही. होय हो. सप्त्यात पंगत देत नाही, पंढरपुरात नाही, आळंदीत नाही, कुठं नाही. शिष्याला म्हणते, अरे तुमच्या गावातून एवढे आणा. अरे तुझं बी खाजू दे. तू एवढे पैसे घेतो का याला, काय करतो. तुझ्या चिठ्ठामध्ये काय आहे, पैसा आहे, अर्थ आहे. अर्थापशी काय आहे तर 15 अनार्थ आहेत. भागवत तुम्ही ऐका ना. अर्थापशी किती अनार्थ आहेत, 15 अनार्थ आहेत. हे अनार्थ तुम्हाला ब्रह्मस्वरूपाला कारण ठरतील का अधोगतीला कारण ठरतील. तुम्ही कोणाच्या सानिध्यात द्यायला पाहिजे. आम्हाला सामच्या दृष्टीला साधूच कळला नाही, जावा कोणाकडे. हो, या जगतामध्ये एक वस्तू अशी आहे, तो साधू आहे. एका रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपण, तोची साधू ओळखावा, देवची तेची जाणावा. देव कुठं आहे तर आशापाशी आहे. म्हणून बाबा
ज्या वेळेला तुमचं चित्त काय होईल, निर्मळ होईल. काय महाराज म्हणले, तुका म्हणे चित्त येऊन गोपाळ राहे. किंवा दुसऱ्या भाषेत सांगू का, तुका म्हणे चित्त करोनी. काय करा चित्ताला, चित्ताचं काय करा तुम्ही, चित्ताला ज्या वेळेस चित्त करसाल, तो करा मार्ग. तुका म्हणे चित्त करोनी. काय करोनी, चित्ताला चित्त करोनी. ज्या वेळेला चित्ताचं चित्त झालं, चित्त बाहेर फिरत. जसा पहिलवान एक बार पहिलवानाला चित्त केला की बक्षीस घ्यायला जातो का परत त्याच्या पाठीमाग लागतो. हा, तसा एक बार साधू या चित्ताचं चित्त केला का ब्रह्मस्वरूप झाला विठ्ठल. बार ह्या चित्ताचं काय करावं, अभंगाचं विस्त्र कळावं माणसाला. किती बाऱ्या म्हणतात, तुका म्हणे चित्त करोने राहिलो निवांत. पुढे काय, धन्य धन्य ते लोचन नित्य. नित्य काय, नित्य करीतो अवलोकन. पाहतो, नित्य पाहतो. कोणाला पाहतो, पाहतो. तुका म्हणे चित्त, ज्या चित्ताचं चित्त करोनी. चित्ताला काय केलं मी, चित्त केलं. तुका म्हणे चित्त करोनी, चित्त करोनी. तुका म्हणे असं घ्यावं लागते अन्वय, असं कळणार बरं का. चित्त करोनी तुका म्हणे, तुका म्हणे चित्त करोनी. करोनी चित्त काय, हे जर कळलं ना, असं जर जमलं तर खऱ्या स्वरूपाला पोचल्याशिवाय राहत नाही. आणि अशा स्थितीला जो जातो त्यावेळेला धन्य काळ म्हणतात. आणि ही स्थिती कशाने होते तर साधूच्या कृपेने. धन्य काळ संत भेटी, संताच्या भेटीने अशी स्थिती प्राप्त होते. आणि अशा संतापशी जा. जनाबाई तेच म्हणतात, आहे का जनाबाईचे प्रमाणपाठ, पट्टीचेच पाहिजे हो. जनाबाई काय म्हणले कळतंय का, नाही जमलं रोज म्हणता पण तुम्हाला कळत नाही, रोजच म्हणता. जनाबाईच्या नाही जमलं का, भजन करा. मी सांगतो विठ्ठला विठ्ठला. अरे बाबा देव कसा आहे म्हणजे जनाबाई, देव कुठं आहे, भजनात येते हो, ध्यानात कीर्तनात येणार, असं आहे की कसं आहे. हा तुकाराम वखत झालं. देव आहे देव आहे हृदय वंदने शोधणे पाहिजे. हा, सनीच्या घरी मी वडिलाशी जाते, माझं प्रमाण नाही. नाते पांडुरंग. देव आहे हृदय वंदने शोधणे पाहिजे. मला जे लागते ते द्या विठाला विठाला.
आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी, भरो निवरला चराचरी. तो कुठे आहे? आपल्याच हृदयात आहे. भरो नवरला नाना परी. आपल्याच हृदयात देव आहे. मग वास्तव आपण देव आहो, पण आपण देव आहो हे कळण्यासाठी साधूच्या चरणाची गरज आहे. ज्या वेळेला साधूच्या चरणावर मिठी पडेल अभंगाचं दुसरं जोपर्यंत माणसाचा काय जाणार नाही संशय बर का. संदेहाच्या आता तुम्हाला सांगू का, तुम्ही देव आहो का जीव आहो का ब्रह्म आहो, नक्की काय आहो तुम्हाला खात्री आहे का? त्याच्याबद्दल तुम्हाला काय आहे असं महाराज लोक सांगतात की काय आहे आम्हाला शंका आहे बर का. रात्री कीर्तनात ऐकलो त्या महाराजांना सांगले बरोबर, आपण मी आहो का बरं, आपल्याला काय शंका आहे का नाही, नक्की आहे की नाही बरं. त्यानं मरला 7 जन्माचा माळकरी असतो होय हो, मग माळकरीला तर काहीच कळणार होय. पारावर बसून पोते ऐकणारे बरे, माळकरी काय अशा आहेत महाराज तुमच्याकडे आहेत की नाही मला माहित नाही. उठवणे पहाटे विठ्ठल पहावा विठे, चरण तयाचे गो मोठी अमृतदृष्टी अवलोका. एवढं म्हणला की जाते, कारण का 6 वाजता काकडा होती दुसऱ्याच्याच बांधाचे बोलतो काय तुझा काकडा रे. याला कोणता म्हणा माळकरी, आश्चर्य आहे तो माळकरी. तुमच्याकडे नसतील म्हणा, आमच्याकडे होय हो. काकड्याला म्हणून उठते, कुण्या दिवशी काकड्याला जाते दुसऱ्याच्याच बांधावर गवत आणते, त्याच्या दुरावर वावरात पहिले सोडून इकडे काकडा. काय अर्थ या काकड्याला.
आणि हरिपाठाला नित्य नेमाला बसते आमच्या महादेव महाराजांना. आम्ही इथं खावलं तर तिथं जाऊन हरिपाठ करणार. होय हो. एकदा काय झालं, हरिपाठ करायला आले, त्याच्या जुळत दूध. मांजर कुणी पण आले की ह्याच्या पुढे दूध दूध आले. ज्ञानदेवा म्हणे दृष्टांताची मात आज दूध पिऊ आले. अरे तुझा हरिपाठ दुधातच खायची. आता आजची हरिपाठ ना आजची काकडे झाल्यावर कसा उद्धार होईल, काय नेम गावात चालू. होय असंच आहे. कसं आहे, इकडं दूध पिऊ आले तिकडे का बोंबुला हरी मुख्य म्हणा. हरी काय मुख्य म्हणा, काय हरिपाठ, काय चाललंय काय, ह्याला सांगणार कोणी नाही, याची चौकशी करणार कोणी नाही. मनात आलं तेच केलं. असलं हरिपाठ झालंय. आणि तसला काकडा. पहिलीच्या काळात की नाही काकडा करणारे गरिबी होती. बरोबर 4ला उठायचे, मोठे मोठे कळस कापणार काकडेवाली पारावर लिहो. घरचे नाही. खोरडा आला हो पाटलाच्या शेतातला, तिकडल्या बाजूने जायचा, उठा पांडुरंगा. काय पाटणार घ्यायचे, झाला अरुण दये सरली काकड्याची वेळा. आता कळसाची वेळ ओरण्यासाठी. अरे काय तुझा काकडा, मांजर खालन कुत्र आलं, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कुत्र गेला हातला काप झाला काकडा हरिपाठ. तुमच्या जीवनात आले की नाही म्हणा, तुम्हाला कधी झाले की हे नक्की सांगा. नित्य म्हणा हरिपाठ करणारा माणूस माझ्या मनाने 3 बार तर मांजर हल्ला असेल. विठाला विठाला. हो अरे बाबा, ते सगळं सोडून दे विनोद नाही. ज्या व्यवसायाला संशय आहे, मी जीव आहे का देव आहे का देह आहे का ब्रह्म आहे, हा काय आहे संशय आहे संदेयाच्या. मग देव म्हणून मी राहतो का देव म्हणून मी राहतो का जीव म्हणून मी राहतो का ब्रह्म म्हणून राहतो. नक्की काय आपल्याला पक्क काय झालं आपल्या चित्तामध्ये, याच्यापैकी एक बी नाही. उगच वाऱ्यात आले, उगच वारे आहे. काकडा चुकीना हरिपाठ चुकीना, आमचं महाराज तिथलं भजन करून इथं आले अजून कीर्तनाला. नेमानं काही चुकना आणि एक बी नेमात बसणार. विठ्ठल विठ्ठल. अरे बाबा नेम काय असावं, नित्य नेम ते प्राणी दुर्लभ. कोणता ते प्राणी काय करतो, नित्य नेमाने नाम स्मरण करतो. हार तुला कापू दे म्हणत, खीर तुला कापू दे म्हणत. तुकाराम महाराजाच्या पुढे गाय खाऊ लागली तरी पांडुरंग हरे जय जय वासुदेव हरी, वासुदेव हरे जय जय वासुदेव हरी, पांडुरंग हरे जय जय वासुदेव हरी. बाबा या दृष्टीला जे जे दिसतंय ना ते सगळं नाशिवंत आहे. कसं आहे, नाशिवंत आहे. आता तुम्ही शाश्वत आहो का नाशिवंत आहो, हा संशय गेला नाही आमचा. तुम्ही शाश्वत का नाशिवंत, नाशिवंतासाठी आहोत का शाश्वतासाठी आहोत. कशासाठी आहो,
तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवा सवे तुती पाडी दोषी. नाशिवंत असणारा काय आहे? देह आहे. तर देह जरी नाशिवंत असला तर देहातला परमात्मा नाशिवंत नाही. बरोबर आहे का? मग तुम्ही नाशिवंत आहो का शाश्वत आहो? पुन्हा संशय. संध्याच्या हा संदेह ज्या वेळेला जातो ना, तो संदेह घालवणारा कोण असतो? तर श्री गुरु असतो. आणि ज्या वेळेला श्री गुरुच्या चरणावर तुम्ही मिठी मारसाल ना, पायी मिठी पडली तो, त्याच्या पायावर मिठी पडल्याच्या नंतर तुम्ही कोणावर हे कळतं आणि तुम्ही कोणाला शरण जावा, तुम्ही कोणाच्या सानिध्यात राहावं, जनाबाई सांगते. नाही का? अजून आलं नाही का लक्षात? हा, मी सांगू का? आईशा संता, आता आला असेल ध्यानात. हा, येते आता. जनी म्हणे दया द्यावी, अशा संताला शरण जा की तुमच्या हृदयातलं अज्ञान, तुमच्या हृदयातलं संशय ज्या संताच्या भेटीच्या काळामध्ये नाहीच करतात त्याला संत म्हणतात. भाऊ, देव श्रेष्ठ का साधू श्रेष्ठ का साधूचे पाय श्रेष्ठ? इथं धन्यता देवाला दिली नाही. तुम्ही पंढरपूरला जाता, देवाच्या गळ्याला पडता का पायावर मुंडकं ठेवता? मग तुमचे पाय आहेत का तुमचं डोकं आहे? तुमचं काय आहे? तुमचे पाय आहेत. तुकाराम महाराज काय म्हणले याचा तुम्ही चांगला विचार करून मला सांगा. माझे पाय तुझे डोई. लावा बरं याचा लिंक, मला थोडं समजून सांगा. माझे पाय तुझ्या, कसं झालं असेल हे आता? याचं सूत्र कसं लावा होता? तुकाराम महाराज काय म्हणले? माझे पाय आणि तुझ्या, माझे पाय तुझ्या डोसक्यावर. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे गुण. माझे काय आहेत? आता तुम्ही पंढरपूरला जाता, देवाच्या पायावर डोकं ठेवता का त्याच्या पाया डोसक्यावर पाय ठेवता? अजून जमलं नाही का? अजूनही जमलं नाही. हे कळण्यासाठी तालमी ठेवावा लागतो. विठ्ठला पाय कोणाचे आहेत? देवा जरी तुझे पाय असले बर का, ठाव दे वास्तव्य कुणाचं आहे? ठाव दे चित्ती राखे पाय. वास्तव्य तो कोणाचं आहे? जिथं देवाचं वास्तव्य आहे, इथं देव असतो. हे जरी तुझं वास्तव्य असलं तरी माझं लक्ष पायावर आहे. माझे पाय आणि हे तुझं डोकं. जरी तुझं डोकं असलं ना तर देवा तुझे पाय ते माझे आहेत. म्हणून महाराज म्हणले ते तुझे पाय डोळा रूपा. हे अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे. हे अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे.
काय म्हणले? चित्ती तुझे पंढरपूरला गेले तर तुम्ही पायाचं दर्शन घेतलं का देवाच्या डोक्याचं दर्शन घेतलं? देवाचं वास्तव्य पायात आहे का मस्तकात आहे? हा? जरी देव इथं असला ना, हे कोणाचं स्थान आहे? त्याला ब्रह्मस्थान म्हणतात, त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात, बर का? इथं कोणतं स्थान आहे? ब्रह्मरंध्र आहे. ब्रह्मरंध्र कुठून आहे माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, तुम्हाला मी सांगतो. 4 1 4, 4 दुगणी 8, 4 त्रिकम 12, 4 चोक 16, 12 16 जणी आम्ही हरिपाठ म्हणतो का नाही? हरिपाठ 12 16 जणी हरीशी नेनती म्हणून फिरते रात्र दिवस. आता बघा, हे नाभी असणारे ब्रह्माचं स्थान आहे. नाभे कमळी तुझे स्थान, पंढरी निर्मिली देवान. हे बघा, 4 1 4, 4 दुगणे 8, 4 त्रिकम 12. इथं तैसा हृदया माझे मिराम, आस्था सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी का मोठ्या. इथं कोणाचं स्थान आहे? इथं राम आहे. आणि कृष्ण कुठं आहे? इथं राम आहे आणि कृष्ण कुठं आहे? नाही का जमलं? गोकुळच नाही का? कंठी धरेला कृष्ण. इथं जर राम आहे तर कृष्ण कुठं आहे? ओय महाराज, रोज भजनाला चालले का तिथे? आणि 16 दिवस कीर्तन ऐकले नाही का? आठवड्याला एका सप्त्यात 8 महाराज, 2 सप्त्याचे 8 16 झाले. 16 किती वर्षापासून सप्ताह चालला? तुमच्या कळण्याच्या आधीपासून आहे. अजून तुम्हाला कळलं नाही? सप्त्याला चालल्या का भात खायला चालल्या? हा, भातच खाण्यावर दुनिया आहे, पाटील झडण्यावर महाराज आहे. बाकी काही व्यवस्था. महाराजाला पाकिटाचं घेणं आहे आणि जनतेला पंक्तीचं घेणं आहे. बाकी काही घेणं. जगाचा उद्धार होईल काय, जग उद्धारेल काय, त्याचा याला काही घेणं नाही. अशाच परिस्थितीचं जग झालं बाबा, काय सांगावं तुला. असंच आहे. कसं आहे महाराज? देव कुठं आहे? तैसा हृदया माझी मी रामू. हृदयात कोण आहे? तर राम आहे. आणि कंठात कृष्ण आहे. कंठी धरिला कृष्ण म्हणे. कंठात कृष्ण आहे आणि मुखात कोण आहे? आता हे बी कळलं नाही. मुखात कोण आहे? उगाच मांजर पिताना म्हणायचं का हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मांजर तुला म्हणायचं का? मुखात हरी आहे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखात हरी आहे, कंठात कृष्ण आहे आणि हृदयामध्ये राम आहे. या तिन्हीची सांगड घालणारा साधू आहे. म्हणून म्हणतात धन्य काळ संत संगम लावून देणारे संत आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. बघा, ब्रह्माला आधार कशाचा आहे? विश्वाला आधार जगताचा आहे का? जगताला आधार ब्रह्माचा आहे? कसं बोलाल? जगताला आधार ब्रह्माचा आहे का ब्रह्माला आधार जगताचा आहे? नाही का जमलं? बाईला आधार मालकाचा आहे का मालकाला आधार बाईचा आहे? आता कसं करतो? माझी या विस्तारलेपणाची नावे. काय होते ते करम? माझी या विस्तारलेपणाची नावे, हे जगच नव्हे आठवणे. काय म्हणतात? जगाला आधार ब्रह्माचा आहे का ब्रह्माला आधार जगाचा आहे? नाही कळलं ना? दुसऱ्या भाषेत सांगतो. बाईला आधार
मालकाचा आहे का मालकाला आधार बाईचा आहे? बाईला आधार मालकाचा आहे. आणि मग मालकाला आधार आता कसं करता मग? हा आता बघा याच्यातून निघायचं असतं. जर बाईला आधार कुणाचा आहे? मालकाचा आहे. मग मालकाला आधार कुणाचा आहे? आता गावातल्याच. हा आता कसं करावं लागेल? आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो. ए तुकाराम महाराज राहू द्या, मूर द्या त्याला. काय त्याच्या नादाला लागल्या? त्याला बंद करा. हे ना आलं तसंच खराब झालं. विठाला विठाला विठाला. त्याला बंद केलं तर बरं होईल. नाही तर ह्याला तो त्या भोगण्यापासून देऊन ठेवा. तर कीर्तन करतो. हे राहू द्या की ह्याला काय ह्याला सो बंद करू टाका. त्या वरच्याचा लय गोड आवाज एवढा मग थोडा अजून पुढे घ्या महाराज त्याला वरच्याला. बस काम झालं. विठाला विठाला विठाला. काय फिसकल याच्यातलं गणित? मिक्सर लावणं घेतं कसं होईल? किती चालतात? अरे जाऊ द्या. आता लय ताप करणे आता. विठाला विठाला विठाला. महाराज ह्याला बंदच करून टाका. आपल्याला काही लई माणसाला एवढ्या माणसाला ऐकलं तरी बघा झालं. आता फक्त 10 मिनिटं घेणार आम्ही, जास्त घेणार. बंद करा. 10 मिनिटं राहिल्यात. 15 मिनिटात उरकून टाकू. काय म्हणले महाराज? बाईला आधार गड्याचा, गड्याला आधार पायाला आधार. आता कसं करावं? विठाला 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 विठाला. एकदा काय झालं म्हणे, दोघं नवरा बायको गाडीत बसले तुकाराम महाराजाच्या फाट्यावरून. आणि मालकाला काम निघालं वंडगिरीला. बर का? मालकाला काम निघालं वंडगिरीला. मालक वंडगिरीला उतरले. आता कोण आहे? दोघं नवरा बायको कुठे चालले होते? तुकारामबादला चालले. जाता जाता मालकाने खाली उतरला. मग आता पत्नी राहिली का बाई राहिली? आता काय राहिली? बाई राहिली. आणि ती बाई कसली राहिली? काय बाबा आता उद्या बघू. विठाला विठाला. त्याच्यासाठी याला बंद करावं. तुमचे हात जोडतो मी. फक्त 10 मिनिटं घेऊ. काय नाही. राहू द्या. उद्या बघू त्याला चांगलं करू. पुढच्या बाजूला आपण. त्यांनी काळ संत भेटी पायी भीती पडली तो. संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शिथळ. भवन नदीचा झाला तारा. भवन नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शिथळ. पार
संध्याच्या सुखल्या गाठी. माणसाला संदेह आहे, मी जीव आहे का देह आहे का ब्रह्म आहे, या संदेहापासून आपण मुक्त झालो नाही, अजून संदेह. महाराज म्हणले पण मी देव हा म्हणून खरंच असेल की होय हो, बसल्या बसल्या विचार करते पण बापू तू खरंच देव आहे. काही लोक अजून म्हणतात तुझं आहे तुझं पशी परी तू जागा, तसं तुझा देव तूच आहेस बापू पण तुला कळलं नाही. जर तुला देव आहो का नाही हे कळून घ्यायचं असेल तर तू साधूला शरण जा, श्री गुरुला शरण जा. असा श्री गुरु पाहिजे का तुझ्यावरची काया पालट करून तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देणारा श्री गुरु राहावा. अशा साधूला शरण जा. आणि त्या साधूला शरण गेल्याच्या नंतर काय होतं, बहु नदीचा झाला तारा. बहु नदी केवढी आहे हो, ही बहु नदी एवढी आहे काहीला अंतच नाही. बहु नदीची पाणी वेगळ्या पहारवडी बर का. भले भले पोहणार त्याला उलटून हसडून पाडी ती. हे बघ नरा आत बघ जरा नवे रे ही माया, तो बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. काय म्हणले, हे बघ नरा आत बघ जरा नवे रे ही माया. हे जगत न हो बाबा, बुद्धीच्या आरशात पहा, तो बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. तो ब्रह्माची छाया आहे, तुझं स्वरूप ब्रह्म आहे. आणि ह्या भव नदीतून ही बहु नदीची पाणी रेगड्या किती वाहून गेले याच्यामध्ये महाराज. 1400 वर्षे तप केलेला चांगदेवाला जमलं नाही. जमलं का? 60,000 वर्षे तप केलेला विश्वामित्राला जमलं नाही. किती 60,000 वर्षे लोखंडाचे चिने खाऊन केले त्याला नाही जमलं. भले भले पोहणार त्याला उलटून हसवून पाडी. भले भले पोहणार गेले कोण, इंद्राला कळलं नाही, चंद्राला जमलं नाही. इंद्रा पडली भोग, चंद्र झाला काळा. अरे नारद चुकला चाळा भजनाचा. नारदाला जमलं नाही, विश्वामित्राला जमलं नाही, वशिष्ठाला जमलं नाही, अनेक देवाला जमलं नाही. भले भले ह्या नदीमध्ये बोच्या खाली रे बाबा. पण या बहु नदीतून जर तुम्हाला पार व्हायचं असेल ना तर तुम्ही काय करा, साधूच्या पायावर मिठी मारा. साधूच्या पायाशी एकरूप व्हा. पण साधूच्या पायाला एकरूप होण्यासाठी तुम्हाला साधू तरी कळला पाहिजे ना. रोज साधूच्या पाया पडले काय आम्हाला परत काय परिणाम काय झाला सांगू का तुम्हाला. तुमच्या खतगावला डोळ्यात मिरची पडल्यावर किती दिवसाला आग होती? मावशी, डोळ्यात मिरची पडली महिन्याला का 15 दिवसाला? आमच्याकडे तसं नाही. 15 दिवसाच्या पुढून थोडी थोडी. तुमच्या कसं आहे? डोळ्यात मिरची पडल्या किती तासाला किती दिवसाला आग पडते हो? जमलं की मला कसं म्हणा किती दिवसाला पडते? बिटाला कुठे लिहून आहे? हा, डोळ्यात पडल्या पडल्या आग होते असं कुण्या गाठात आहे?
येड्याचं होतं तुमच्याकडे, तसं आमच्याकडे नाही. डोळ्यात मिरची पडल्यात कमीत कमी 6 महिन्याला. बरोबर आहे का उत्सुक आहे? हा, डोळ्यात मिरची पडल्या किती दिवसाला तुमच्या इथं? शंका असली तर आता आणायला होतो महाराजाला मधून. विठाला विठाला. डोळ्यात मिरची पडल्या त्या क्षणामध्ये काय होते? आग पडते. बरोबर. आता दुसरं, आता हे वायर आहे, त्या उघड्या वायरावर बोट पडल्या किती तासाला आणि किती आठवड्याला शॉक बसते? बाबा बाबा, हे तर लय लांब आहे. किती दिवसाला शॉक लागते? विठाला विठाला खरं खरं सांगू की तुम्हाला अनुभव आहे का? नाही, अनुभव नसेल तर आता आणतो आहे. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर बाहेर आणतो आणि येतो फळीभर मिठाना मारा निघतो बघू याचा अनुभव. नक्की. आता बघा तुमच्याकडचे येड्या बाबळीचे काटे आहेत, येड्या बाबळीचे आहेत ना, किती लांब राहते? बरोबर आहे. ते मुघडल्या किती तासाला इजा होती? हे बरोबर आहे ना का चुकीचं आहे? पण एवढं जर बरोबर आहे, पण तुम्ही 16 महाराजाचे पाय पडले का तुम्हाला गुन्हा आला नाही? पण तुम्ही महाराज चुकले का तुम्ही चुकले का महाराज ओळखून गेले नाही? अरे ज्या साधूच्या तसं डोळ्यात मिरची पडल्याबरोबर आग होते, तसं साधूचं दर्शन घेतल्यावर आत्मस्वरूप झालं पाहिजे. तुम्ही महाराजाचे दर्शन घेतले हो, पण पाकिटवारी घेतली. कोणी महाराजाचं दर्शन घेतल्या? पाकिटवारी महाराजाचं दर्शन घेतल्या. साक्षात ब्रह्मस्थितीला गेलेल्या महात्म्याचं दर्शन घेतले. म्हणून तुमच्या गावात 1000 महाराज आले तरी तुमच्यावर परिवर्तन होणार. या संतांच्या साधूच्या संगतीत गेले उधार झाल्याशिवाय राहणार नाही. साधू भेटणं काही सोपं आहे काय? गुलखोबरे वारीला गेले महाराजाचं दर्शन साधू जर सोपे असते तर तुकाराम महाराज फुकट खर्च केले नसते. काय म्हणले? बहु अवघड. सोपे आहे का? तुकाराम महाराजांचं वाङ्मय बहु अवघड आहे संत भेटी परी जगजीची करुणा केली. लय अवघड आहे बाबा. महाराज म्हणले आईचे कैसे न भेटतील. काय म्हणले? बहुवेळा सागर रवे असा रवे दाता धरवे परीच्या साधोची भेटी दुर्लभ गा. ऐसे कैसे न भेटतील, ऐसे कैसे न भेटतील. उघड आहे साधू. बहुवेळा अनेक वेळा समुद्र तरुण जात आहे साधू भेटत, आणि जर भेटले असले तर तुम्हाला त्याच्यासारखं केले असते. पण तुम्हाला पाकिटवारी भेटली म्हणून तुमचा उद्धार झाला नाही. किती सप्ते करा, किती भंडारे करा, काही फरक नाही. ज्ञानेश्वर